सुरुवात करत आहे. तर बघा काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ही भाजी करण्यासाठी. तर बघा साहित्य, ही वांगी घेतलेली आहे 4, ही कांद्याची पात होती माझ्याकडे ती घेतली आहे. इथे 2 कांदे घेतले आहे, आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. लसूण सोलून घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे. इथे मोहरी, हळद, बेडगी मिरची तिखट, कांदा लसूण मसाला, लाल तिखट असं सर्व साहित्य घेतलं आहे. इथे मी ही कोथिंबीर धुवून स्वच्छ कापून घेतली आहे. तर चला आता आपण प्रोसिजरला सुरुवात करूया. आपल्याला आता हे आलं लसूण मिक्सरच्या भांड्यातून काढायचे आहे. इकडे मी कांदा देखील कट करून घेतलेला आहे. तर बघा आता हे आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढूया. आणि त्याबरोबरच आलू लसणाबरोबरच मी थोडासा कांदा देखील याच्यात बारीक करणार आहे. थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे त्यात वाटण्यासाठी. आणि थोडासा मी पुदिना देखील घेतलेला आहे धुवून स्वच्छ, तो पण ॲड केला आहे. इथे वांग्याचे कडेचे सगळं काढून घेतले आहे, 4 वांग्यांचे, आणि त्याला मध्ये कट करून घेतले आहे असे. तर असे 4 वांग्यांचे करायचे. आपलं हे मिश्रण असं झालेलं आहे. याच्यात कोथिंबीर, पुदिना आणि लसूण आणि आलं असं वाटून घेतलं होतं, आणि कांदा कच्चा वाटून घेतला होता. हे पहा असं मिश्रण तयार झालेलं आहे. ते या मिश्रणामध्ये टाकूया. हे सगळं मिक्स करायचं. हे असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आपण पाणी थोडंसं जास्त घातलं होतं थोडंसं. तर ते आता आपण मीठ टाकूया त्यात 1 चमचा. तुम्हाला चवीनुसार कसं मीठ टाकायचं ते टाका. कोणाला बीपीचा त्रास वगैरे असतो, हे सगळं मिश्रण करून घ्यायचं छान. इकडे तेल गरम करण्यासाठी पॅनमध्ये ठेवलेलं आहे. ही वांगी अशी भरून घेतलेली आहे. हा मसाला थोडासा असा ठेवलेला आहे. तेल गरम झालं की आपण याच्यात मोहरी टाकणार आहोत. तुम्ही एकदा नक्की करून बघा, ही एकदा करा तर अनेक वेळेस तुम्ही करून खाल ही भाजी. सगळे घटक आहेत त्याच्यात. कोथिंबीर आहे, कांदा आहे, पुदिना आहे, हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे, लाल बेडगी मिरची तिखट आहे, साधं तिखट गरम तिखट आहे, मोहरी आहे, मीठ आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण मोहरी टाकत आहोत. मस्त तडतड द्यायची. तडतडली की त्यात कांदा टाकायचा आहे. कांदा 5 ते 7 मिनिटं लाल होईस्तोवर परतायचा आहे. हे पहा अशा प्रकारे तांबूस रंग आला आहे कांद्याला. त्यामध्ये ही भरलेली वांगी आपण सोडूया. माझ्याकडे 4च वांगी आहेत. 2 व्यक्तींसाठी मी हा स्वयंपाक करत आहे. फ्राय करून घ्यायची 3 ते 4 मिनिटं.
आपण ऑलरेडी आधीच हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे आता वरतून काही टाकायची गरज नाही आहे आपल्याला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे येतच राहतील, पाहत राहा. हे बाबा वांग फ्राय झालेलं आहे मस्त बघ. आता त्यात आपण हा मसाला टाकूया. तुम्हाला जर एकदम पातळ करायचं असेल तर त्यात पाणी टाकून तो वांगे शिजवू शकता, किंवा कमी प्रमाणात पाणी टाकून वांग फ्राय असे रेसिपी बनवू शकता. मी आता थोडी रस्सा भाजी करणार आहे. मी यात पाणी टाकणार आहे जेणेकरून भाताबरोबर देखील खाता येईल. हे ताटातलं पाणी मी हे त्यात टाकणार आहे. आणि थोडं वरून पाणी टाकते. तुम्ही गरम पाणी करून टाकलं ना यात, साधं गरम पाणी, तर पटकन वांगे शिजले जातात. हे बघ कसं छान दिसतंय वांग्याची भाजी आपली. आता त्याला 5 ते 10 मिनटं शिजू देऊ झाकण ठेवून. आता त्याला 5 ते 10 मिनटं शिजू देऊ. झाकण ठेवून देऊ आणि 5 ते 10 मिनिटांनी बघू. हे पहा मी झाकून काढून बघितलं तर उकळी आलेली आहे. त्याच्यात ती कांद्याची पात आपण घेतली होती ती भुरभुरायची. छान चव येते कांद्याने. कांदा हा थंड असतो. म्हणून ही कांद्याची पात मी घातली. एकदम कोवळी होती कांद्याची पात. आपण बघूयात आता वांग्याची भाजी कशी झाली आहे आपली. मस्त बघा कशी उकळी आहे ते. वांगे पण शिजलेले आहे. दाबून बघायचे असे शिजलेले आहेत मस्त. हे बिलबिले झाले की शिजले असं समजायचं. काही जणांना बीपीचा त्रास असतो, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं असतं, तर ते त्यांना शेंगदाणे हे डॉक्टरांनी खाण्यास बंदी केलेली असते. तर त्या शेंगदाण्याऐवजी मी इथे कांदा आणि सगळे मसाले, कांद्याची पात आणि आता ते सगळा मसाला करून त्यात आपण कोथिंबीर अशी टाकून देऊ. आणि ही बघा ग्रेव्ही किती घट्ट बनलेली आहे, म्हणजे भाताबरोबर देखील खाऊ शकतो. आणि शेंगदाण्याचा फ्लेवर पेक्षाही सुंदर होईल अशी भाजी. आणि घट्ट अशी झालेली आहे. शेंगदाण्याच्या कुटाने आपल्याला घट्टपणा येतो भाजीला. तर कोलेस्ट्रॉल असणाऱ्या व्यक्तींना शेंगदाणे न घालता पुदिना, कोथिंबीर हे घटक वापरून आपण ही भाजी करून देऊ शकता. तर या प्रकारे तुम्ही भाजी करा आणि खाऊ घाला घरच्यांना. जरूर आवडेल. एक प्रकार खाऊन मोठ्या व्यक्तींना व लहान मुलांना कंटाळा येत होतो, अशा वेगवेगळ्या प्रकारची भाज्या आपण बनवू शकतो आणि खाऊ घालू शकतो. तर बघा हे पहा अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे गरमागरम. वांगेही शिजलेले आहे. सगळ्या आपल्या मसाल्या इतर घटकांमुळे ही भाजी अशी घट्ट अशी झालेली आहे. म्हणजे सगळं असं पातळ रस्सा झालेली नाही आहे, मिक्सन असं झालेलं आहे. म्हणजे अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे घट्ट अशी. सगळं कांद्याची पात सगळं टाकून आपण अशी ग्रेव्ही केलेली आहे. तर भाताबरोबर देखील नुसती खाऊ शकता. आणि वेगळी थोडीशी पद्धत, सगळे मुलांच्या घटक पोटात जातील अशी ही भाजी बनवली आहे. तुम्हाला कशी वाटली ही भाजी कमेंट्स करा.
लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.